नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजसुधारक या सिरीज मधले आपण आता कोणते समाजसुधारक बघणार आहे तर बघा दादोबा पांडुरंग तरखडकर. बरोबर, तरखडकर यांच्यावरती बरेच प्रश्न राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि त्यानंतर कंबाईनच्या सगळ्या परीक्षेला येतात. ठीक आहे, मग आता सुरुवात करूया आपण. दादोबा पांडुरंग तरखडकर चा जीवनपट जर बघितला तर यांचा जन्म बघा 1814 मुंबई या ठिकाणी झालेला आहे. 1814 मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे दोन भाऊ बघा, एक भास्करराव तरखडकर आणि एक आत्माराव तरखडकर. बरोबर, ह्यांचं योगदान आणि ह्यांचं योगदान सुद्धा आपण शेवटी बघणार आहे. ठीक आहे, पण आपल्या आता चाललेत कोणते तर आपण आता बघणार आहे तर मेन दादोबा यांना बघणार आहे. बरोबर, दादोबा तरखडकर. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस आपण म्हणलं त्यांचा जीवनपट कुठला आहे तर त्यांचा जन्म मुंबईचा आहे. बरोबर, पण ते खरं म्हणजे कोकणातील तरखड या गावचे होते आणि म्हणूनच त्यांना तरखडकर हे आडनाव दिलेलं आहे. बरोबर, ते बघा वैश्य होते. एक्स्ट्रा माहिती बघितलं तर ते वैश्य होते आणि जातीने कासार सुद्धा होते. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. शक्यतो असे प्रश्न येणार नाहीत, पण सकात आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त महत्वाची गोष्टी बघायच्या. आता बघा, त्यांनी एकतर ते काय होते, सरकारी नोकरदार होते. त्याच्यामुळे सरकारतर्फे ते जावरा संस्थानचे जे नवाब होते, जावरा संस्थान लक्षात ठेवायचं आहे, त्यांच्यामध्ये ते इंग्रजी शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आपल्याला दिसून येते. जावरा संस्थान. ठीक आहे, आपल्याला असा कंपॅरेटिव्हली प्रश्न येतोय की अक्कलकोटचे युवराजाचे शिक्षक जांभेकर आपण पाहिलेला आहे, तसं जावरा संस्थानाचे शिक्षक कोण होते, नवाबाचे शिक्षक तर दादोबा पांडुरंग तरखडकर होते. आता इल्फिस्टन कॉलेजमध्ये हे सुद्धा असिस्टंट इंग्रजी टीचर होते. जसं आपण जांभेकरांच्या बाबतीत बघितलं होतं की ते पहिल्यांदा इल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर गेले होते मराठी भाषिक म्हणून. तसेच हे सुद्धा होते, पण ह्यांनी इंग्रजी टीचर म्हणून सुरुवात केली आहे इल्फिस्टन कॉलेजमध्ये. ठीक आहे, इल्फिस्टन कॉलेज म्हणजे 1835. बरोबर, आपण लक्षात ठेवलेलं आहे. बरोबर, 1835. त्यानंतर जावरा बघा, आता हे जावरा संस्थानचे नवाबचे इंग्रजी शिक्षक होते आणि जावरा संस्थानमध्ये ते असताना म्हणजेच अहमदनगर, आपण अहमदनगर किंवा जावरा संस्थान या दोन ठिकाणी असताना किंवा त्यांनी काय केले, भिल्लांचा बंदोबस्त हे काम केलेलं आहे. ते डेप्युटी कलेक्टर होते. ते कोण होते तर डेप्युटी कलेक्टर सुद्धा होते ते. आणि ही कलेक्टरमध्ये डेप्युटी कलेक्टर हे काम करत असताना त्यांनी भिल्लांचा बंदोबस्त केलेला आहे. कोणाचा तर भिल्लांचा. भिल्लांनी बंड केलं होतं, त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. त्याच्यामुळे सरकारने खुश होऊन त्यांना एक पदवी दिलेली आहे, राव बहादूर. बरोबर, राव बहादूर ही पदवी त्यांना दादोबा पांडुरंग तरखडकर यांना सरकारने दिलेली आहे. ठीक आहे, आता परीक्षेचा आवडता पॉईंट म्हणजे त्यांच्या संस्था. काय संस्था, त्यांच्या 3 महत्वाच्या संस्था आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायच्या आहेत. त्या 3 संस्था, त्यांचं काम, त्यांचं उद्दिष्ट आणि त्यांचं स्थापनेचं वर्ष आणि कुणी त्यांना मदत केलेली आहे का किंवा ते स्वतः एकट्याने स्थापन केले का, ते सगळं बघायचं आहे. त्यातली पहिली आपण बघायचे मानव धर्म सभा. कुठली आहे, मानव धर्म सभा. ही संस्था त्यांनी कुठं चालू केलेली आहे, सुरत या ठिकाणी चालू केलेली आहे. बरोबर, ते सरकारी नोकरदार असल्यामुळे सुरतला त्यांची बदली झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी 22 जून 1844 म्हणजे हे वर्ष महत्वाचं आहे, 1844 ला कुठली मानव धर्म सभा. तर त्याच्यामध्ये व्यक्ती बघा कोण आहेत तर दादोबा तरखडकर ते तर असणारच. दुर्गाराम मनसाराम हे कार्यवाह. हे बघा, एमपीएससी अशा प्रकारचे प्रश्न विचारते. जरी मानव धर्म सभा दादोबांनी चालू केली असली, बरोबर, तरी सुद्धा कार्यवाह म्हणून दुर्गाराम मनसाराम हे नाव लक्षात ठेवायचं आहे. दलपतराय भोगूबाई आणि दिनमणी शंकर, सगळे डी वर्ण आहेत. दादोबा, दुर्गाराम, दलपतराय आणि दिनमणी शंकर यांनी ही मानव धर्म संस्था आपल्याला उभी केलेली दिसून येते. त्यातले कार्यवाह म्हटलं तर कोण बघितलं, दुर्गाराम मनसाराम. त्यानंतर ह्याची मूळ तत्वे बघा. मूळ तत्व म्हणजे विश्वधर्म. बरोबर, सर्व लोकांना थोडक्यात सेक्युलरिझमची शिकवणूक याने दिलेली दिसते. आणि बुद्धी प्रामाण्य म्हणजे रॅशनल अप्रोच. बरोबर, जे योग्य वाटतंय त्याचा स्वीकार केला पाहिजे. बरोबर, कुठेतरी लिहून ठेवलंय म्हणून त्यांना महत्व देणं, अशा गोष्टींना विरोध करून एक विश्वधर्म आणि बुद्धी प्रामाण्य या 2 मूळ तत्वावर आधारित ही संस्था त्यांनी मानव धर्म सभा नावाची सुरत या ठिकाणी चालू केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांची एक दुसरी संस्था होती, परमहंस सभा. बरोबर, ह्याच्याविषयी काय आहे तर बघा, एक तर ही गुप्तपणे कार्य करणारी होती. परमहंस सभा ही गुप्तपणे कार्य करणारी संस्था होती आणि ही कुणी स्थापन केली होती तर दादोबा पांडुरंग यांचे ह्याच्यामध्ये योगदान आहे. बरोबर, आता असं काही स्पष्ट उल्लेख नाही आहे की ही त्यांनी स्थापन केली होती, पण ह्या 3 संस्था आपण ज्या बघणार आहे त्यातली आता 2 पहिली बघितली, ही दुसरी बघणार आहे, परमहंस सभा. त्याच्यामध्ये बाबा आपण लक्षात ठेवू की दादोबा पांडुरंग सुद्धा होते. 1849 मुंबई. पुन्हा सांगतोय की ही सभा त्यांनी स्थापन केली होती असं म्हणू शकत नाही, कारण बघा अध्यक्ष जर बघितलं तर रामचंद्र बाळकृष्ण जयकर. प्रश्न येऊ शकतो
रामचंद्र बाळकृष्ण जयकर ही व्यक्ती या सभेची अध्यक्ष होती. एकतर ही संस्था गुप्त होती, 1849 साली चालू झाली होती आणि मुंबई या ठिकाणी चालू झाली होती. आता बघा त्यांचं तत्वज्ञान काय होतं बघा, जसं वरच्यांचं काय विश्वधर्म आणि बुद्धिप्रामाण्य, तसं ह्यांचं तत्वज्ञान जाती भेद नको, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. बरोबर, जातीय बंधन तोडणं हे याचं मूळ उद्दिष्ट आपल्याला दिसून येते. जाती भेद नको. एकेश्वरवाद, बरोबर, एकेश्वरवादाला ह्यांनी महत्व दिलेलं आहे. म्हणजेच काय, मूर्ती पूजा करायची नाही असं ह्यांनी आपल्याला सुचवलेलं दिसून येतं ह्या सभेनं. ह्या सभेचंच रूपांतर पुढच्या काळामध्ये 1867चा जो प्रार्थना समाज आहे ह्याच्यामध्ये झालेला आहे. काय झालं, 1860 ला सभासद हे गुप्तपणे कार्य चालायचं ना, सभासदांची नावांची यादी चोरीला गेली आणि आपलं नाव प्रदर्शित होईल म्हणून सर्वांनीच ह्या सभेला रामराम ठोकला आणि मग शेवटी ह्या सभेचंच रूपांतर थोडक्यात प्रार्थना समाजामध्ये झालं असं सुद्धा म्हटलं जातं. बरोबर, असं परफेक्ट नाहीये की ह्या सभेचं नाव बदलून प्रार्थना समाज केलं. प्रार्थना समाजाची वेगळी स्थापना आहे, पण प्रार्थना समाजाचं जे कार्य आहे ते ह्या परमहंस सभेनं अगोदरच केलेलं होतं. त्याच्यामुळे ह्या परमहंस सभेचं रूपांतर प्रार्थना समाजामध्ये 1867 ला झालं असं म्हटलं जातं. आता मी सांगितल्याप्रमाणे दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभा परफेक्ट त्यांनी स्थापन केली असं म्हणता येत नाही, पण ते धुरीण होते, महत्वाची व्यक्ती ते होते. बरोबर, दादोबा, पण सभांना ते गैरहजर राहायचे का, तर सरकारी नोकरदार ते होते. त्यानंतर त्यांनी टोपण नावाने एक जगदवासी आर्य हे टोपण नाव त्यांनी धारण केलं होतं. कुठलं, एक जगदवासी आर्य. आणि ह्या टोपण नाव वापरून त्यांनी ह्या सभेच्या सभासदांसाठी एक हस्तलिखित तयार केलं होतं की त्या सभेच्या सभासदांनी ते वाचावं. त्याचं नाव होतं धर्मविवेचन. धर्मविवेचन लिहिलंय कोणी, तर दादोबा पांडुरंग यांनी लिहिलेलं आहे. आणि टोपण नाव त्याने वापरले त्यासाठी जगदवासी आर्य, कारण ते यायचे नाहीत सभेला. बरोबर, आणि मग हे वाचायला सभासदांना दिलं जायचं. पुढे काय आहे बघू आपण, तर सभेसाठी धर्म तत्व विचारांची मांडणी करणाऱ्या 2 पुस्तकं होत्या. बरोबर, या सभेचं जे तत्वज्ञान होतं, बरोबर, जातीय भेद तोडणे वगैरे ही जी त्यांची तत्व होती त्यासाठी सभासदांना 2 पुस्तिका वाचायला दिल्या जायच्या. त्यातली पहिली आपण बघितली धर्म विवेचन, पण दुसरी एक होती ती म्हणजे कुठली, पारमहंसिक ब्रह्मधर्म. आणि ह्या दोन्हीच्या दोन्ही दादोबा यांनीच लिहिलेल्या आहेत. बरोबर, पहिली धर्मविवेचन ती एक जगदवासी आर्य या नावाने लिहिली जायची आणि दुसरी पारमहंसिक ब्रह्मधर्म ही दुसरी होती. ठीक आहे, आता त्यांची तिसरी संघटना, बरोबर, आता ही पण त्यांनी स्थापन केलेली नाहीये, ज्ञानप्रसारक सभा. काय म्हटलं मी, ज्ञानप्रसारक सभा. हिचं वर्ष 1848 आहे. 1848, ही 1849 आहे, पण ही 1848. ही इल्फिस्टन विद्यार्थ्यांनी स्थापन केली होती. इल्फिस्टन कॉलेजचे जे विद्यार्थी होते त्यांनी स्थापन केली होती, पण अध्यक्ष दादोबांना केल्यामुळं आपण दादोबांच्याकडे ह्यांच्या मेन 3 संस्थेमध्ये आपण समाविष्ट केलेला आहे. ह्याची प्रमुख उद्दिष्ट काय आहेत, ज्ञानप्रसारक. काय म्हणले, ज्ञानप्रसारक म्हणजे ज्ञानाचा प्रसार. थोडक्यात देश बांधवात ज्ञानाचा प्रसार करणे आणि सामाजिक जागृती घडवणे ह्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. आपल्याला परीक्षेला उद्दिष्टावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, ह्या अशा ह्यांच्या 3 झाल्या. कुठल्या कुठल्या बघितल्या, 1844 ची मानव धर्म. बरोबर, ही मानव धर्म होती, ही सुरतला होती. त्यानंतर 1849 ची कुठली, आपण पारमहंसिक. बरोबर, पारमहंसिक. बरोबर, त्यानंतर 1848 ची कुठली बघितली, ज्ञानप्रसारक. ज्ञानप्रसारक. बरोबर, हे आता हे बघा, ह्याचं नाव काय दिलं इथं, काय दिलंय, परमहंस. परमहंस काय आणि पारमहंसिक दोन्ही नावं चालतात. बरोबर, परमहंस पण चालते आणि पारमहंसिक पण चालते. बरोबर, दोन्ही चालते. ह्याच्यामध्ये ह्यांनी सत्ता स्थापन केली होती, पर दुर्गाराम मनसारामला संचालक बघितलं होतं आपण, केलं होतं. पारमहंसिक मध्ये आपण किंवा परमहंस मध्ये आपण बघितलं की त्यांचे फक्त ते मेन धुरीण आहेत. बरोबर, त्यांचा डायरेक्ट संबंध नाही, गुप्त वगैरे ते काम चालायचं. रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे मात्र ह्याचे बरीच वर्ष अध्यक्ष होते. हा पॉईंट महत्वाचा आहे. आणि ज्ञानप्रसारक जी आहे ती इल्फिस्टनच्या विद्यार्थ्यांनी केली होती, पण फक्त प्रेसिडेंट पद किंवा अध्यक्ष पद दादोबा यांनी भूषवलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या तिघांचं ठिकाण ही सुरत, ही मुंबई आणि यांचं तत्वज्ञान किंवा काम, बरोबर, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढे. आता दादोबांचं लिखाण बघा. दादोबांचं लिखाण महत्वाचं आहे. 10 लिखाण आहेत त्यांची. सर्वात महत्वाचं लिखाण मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी 1836 साली लिहिलेलं आहे, म्हणून त्यांना एक पदवी मिळाली आहे, मराठी व्याकरणाचे पाणिनी किंवा मराठी भाषेचे पाणिनी असं त्यांना म्हटलं जातं. पण कोण, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे त्यांना म्हणालेले आहेत की काय आहेत, हे
मराठी व्याकरणाचे पाणिनी आहेत, कारण मराठी भाषेचं व्याकरण पहिल्यांदा 1836 साली लिहिण्याचा मान त्यांना मिळतोय. लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर पुढं बघा बाकीची पुस्तकं महत्वाची आहेत त्यांची. मराठी नकाशांचं पुस्तक सुद्धा त्याने लिहिलेलं आहे, मराठी नकाशे. त्यानंतर विद्येच्या लाभाविषयी, विद्या मिळवल्यानंतर काय लाभ मिळतो त्याच्याविषयी त्यांनी वर्णन चर्चा केलेली आहे. आता मोरोपंतांनी एक केकावली लिहिली होती, त्याच्यावरती टीका केलेली आहे त्यांनी, पण ती टीका करताना त्यांनी यशोदा पांडुरंगी नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. म्हणजे टीका करताना त्यांनी ज्याच्यामध्ये टीका केलेली आहे ती आहे यशोदा पांडुरंगी. ठीक आहे. आणि कुणावर टीका केल्या? मोरोपंतांच्या केकावलीवर. पारमहंसिक ब्रह्मधर्म बघितला आपण, परमहंस सभेसाठी तिथल्या सभासदांना हे वाचायला दिलं जायचं. हस्तलिखित अजून एक होतं धर्मविवेचन आणि हे एक, बरोबर, त्यांना धर्मविवेचन वाचायला दिलं जायचं. तसंच परमहंस सभेसाठी जी 2 डॉक्युमेंट होती त्यातलं एक धर्मविवेचन आणि एक दुसरं पारमहंसिक ब्रह्मधर्म, बरोबर. त्यानंतर आत्मचरित्र, म्हणजे नाव त्यांनी जे आत्मचरित्र लिहिले त्याचंच नाव आत्मचरित्र आहे, बरोबर. हे काही पूर्ण कंप्लीट झालं नाही, पण नंतर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बऱ्याच इतिहासकारांनी किंवा लोकांनी त्यांचं पूर्ण केले, पण त्यांनी स्वतः अर्धवट लिहिलं होतं आत्मचरित्र, नावच त्याचं आत्मचरित्र. त्यानंतर शिशुबोध, त्यानंतर मराठी लघु व्याकरण, बघा हे धर्मविवेचन जे परमहंस सभेच्या सभासदांना वाचण्यासाठी दिलं जायचं हस्तलिखित. एक जगदवासी आर्य नावाने ते टोपण नावाने लिहायचे. आणि विधवा श्रमार्जन, बरोबर, ही नावं त्यांची लक्षात ठेवा, हे पुस्तक त्यांची लक्षात ठेवायची. पुन्हा एकदा बघू, मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशांचं पुस्तक, विद्येच्या लाभाविषयी, मोरोपंत केकावलीवर टीका करताना यशोदा पांडुरंगी ग्रंथ, पारमहंसिक ब्रह्मधर्म, आत्मचरित्र, शिशुबोध, मराठी लघु व्याकरण, धर्मविवेचन आणि विधवा श्रमार्जन. ठीक आहे. आता त्यांच्याविषयी बाबा काय सुटलंय असलं तर परीक्षेला आलेलं किंवा बाकीच्या इतर पुस्तकामधून गोळा करून काय लिहिले बघा, इतर माहिती सुद्धा आम्ही इथं थोडीशी टाकलेली आहे. काय विधान, त्यांनी एक विधान केलं होतं, ब्रिटिशांची राजवट प्रचंड दैवी योग आहे, म्हणजे चांगलं मत होतं. शेवटी सरकारी नोकरदार होते, डेप्युटी कलेक्टर होते सुद्धा आपण बघितलेलं आहे. 1844 ला मात्र एकदा त्यांनी मिठावर लावलेल्या कराविरुद्ध मोर्चा काढला होता, बरोबर, मिठावर लावलेल्या कराविरुद्ध. आणि आता 1844चं काय महत्व आहे अजून, तर त्या ठिकाणी मानव धर्म सभा सुद्धा त्यांनी स्थापन केली होती. बडोदा संस्थानामध्ये ते दुभाषी म्हणून सुद्धा नेमणूक त्यांची झाली होती. हे तिन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे. त्यानंतर इतर जर माहिती बघितली अजून मध्ये तर बघा काय आहे, सहकार पुस्तक समिती, बरोबर. आता आपल्याला त्यांच्या 3 तर माहित आहेत, एक मानव धर्म सभा, दुसरी परमहंस सभा आणि तिसरी उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा, ह्या 3. पण अजून एक आहे सहकार पुस्तक समिती, ही संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. येणाऱ्या काळात त्याच्यावरती कदाचित प्रश्न येऊ शकतो, कुठली, सहकार पुस्तक समिती. ठीक आहे. 1852 ला नगरला मी सांगितलं डेप्युटी कलेक्टर, बरोबर, जावरा आणि नगर त्या ठिकाणी त्यांनी भिल्लांचा उठाव बंदोबस्त केला होता, उठाव दडपला होता, त्यामुळे त्यांना कुठली पदवी दिली होती, राव बहादुरी पदवी दिली होती. त्यानंतर त्यांचे जे 2 बंधू आपण सुरुवातीला बघितले होते, एक आहे भास्करराव तरखडकर, दुसरे आहे आत्माराम तरखडकर. तर भास्करराव तरखडकर हे त्यांचे जे बंधू होते त्यांचं मत झालं होतं, बरोबर, हे ब्रिटिशांच्या वरती टीका करायचे, वसाहतवादाच्या विरोधात होते, वसाहतवादाच्या विरोधात होते, ब्रिटिशांच्या वरती टीका करायचे. हे मात्र नव्हते, कोण, दादोबा मात्र ब्रिटिशांच्या बाजूने, दैवी योग आहे असंच ते म्हटलेले आहेत. बॉम्बे गॅजेटमध्ये हे भास्करराव एक हिंदू या नावाने लिखाण करायचे, एक हिंदू, लक्षात ठेवायचा हा प्रश्न. हे झालं भास्कररावांच्या विषयी, जहाल मतांचे होते ते. त्यानंतर त्यांचा अजून एक बंधू होते, त्यांचं नाव म्हणजे आत्माराम तरखडकर. हे आत्माराम तरखडकर हे डॉक्टर होते. ठीक आहे, डॉक्टर आत्माराम तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष, प्रार्थना आत्मा असं लक्षात ठेवू आपण. प्रार्थना समाज जो 1867 ला आपण स्थापन केलेला आहे. आणि आपण हे पण बघितलं की तो परमहंस सभेचं पुढचं रूप आहे, बरोबर, त्याचं नाव नाही बदललं, ती बंदच झाली होती, फक्त थोडंसं तत्वज्ञान दोन्हीचं एकसारखं दिसतंय म्हणून आपण कदाचित पुढचं रूप म्हणतोय त्याला. हे आत्माराम मुंबईचे शरीफ होते. त्यांची जी मुलगी होती अन्नपूर्णा, ती विलायतेला शिक्षणासाठी जाणारी पहिली महिला असं म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला दिसून येतो. हे त्यांच्या 2 भावाविषयी इतकी माहिती आहे. ठीक आहे. मग अशा रीतीने आपण काय केलेलं आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयीची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आता आपण बघितलेली आहे, बरोबर. इतकी माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, कंप्लीट माहिती घेतलेली आहे आणि यातून येणारा प्रत्येक प्रश्न परीक्षेला आपला निश्चितपणे सुटू शकतो. ठीक आहे. त्यामुळे आपण आता ही समाजसेवेची जी समाज सुधारकाची जी सिरीज चालू केलेली आहे त्यातले दादोबा संपलेले आहेत. आता येणाऱ्या काळामध्ये आपण बाकीचे सुद्धा समाज सुधारक घेणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्या सर्व इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही पाठवायचा आहे. थँक्यू.